बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी विरोधकांवर टीका करताना संजय राऊत, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधलाय। हिंदुत्व, मतदार याद्या, पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीसह अनेक विषयांवर त्यांनी भूमिका स्पष्ट केली। हिंदुत्वाचा आणि स्वाभिमानाचा विचार अजून जिवंत असेल तर संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कोबड्या टाकाव्यात। बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले होते, ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होईल त्या दिवशी दुकान बंद करेल, हे राऊतांनी आठवावे। भांडूपच्या भोंग्यांनी दुसऱ्यांना फुकटचे सल्ले देण्याआधी बाळासाहेबांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानावर आत्मचिंतन करावे अशी टीका परांजपे यांनी केली। तर रोहित पवार हे नेतृत्व बनायची अति घाई असलेले व्यक्तिमत्व आहे। त्यांनी दुसऱ्यावर बोलण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील पडझड आणि बाहेर पडणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यावे। संग्राम जगताप हे अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आमदार आहेत, त्यांची काळजी रोहित पवार यांनी करू नये। ते काय ज्योतिषी आहेत का? अजित पवार आणि तटकरे यांनी जगताप यांना ही समज द्यायची होती, ती आधी दिलेली आहे असे परांजपे म्हणालेत। तर आदित्य ठाकरे यांना वरळीत 19,000 बोगस मतं असल्याचं आता आठवलं, पण अरविंद सावंत दक्षिण मुंबईतून लढले तेव्हा ही बोगस मतं आठवली नाहीत का? लोकसभेच्या विजयानंतर मतदार याद्या योग्य वाटतात आणि विधानसभेतील पराभवानंतर त्या चुकीच्या वाटतात। विरोधक फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात असेही परांजपे म्हणाले। ठाण्यात काल मोर्चा निदर्शनाचा आवाज घुमला। महाराष्ट्र राज्य शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी संघर्ष संघटनेच्या वतीने मुंबईच्या दिशेने जाणारा मोर्चा दुपारच्या सत्रात ठाण्यात धडकला। विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे मोर्चेकरी नाशिक ते मुंबईच्या राजभवनाच्या दिशेने पायी निघाले होते, त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग व पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती। या मोर्चाआधी ठाण्यातील LIC कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देत जोरदार निदर्शने केली होती। महाराष्ट्र राज्य शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 92 दिवसांपासून आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे। मागण्या मान्य न झाल्याने आदिवासी विकास विभाग आयुक्तालय नाशिक ते राजभवन मुंबई पायी बिराट मोर्चा काढण्यात आला। मोर्चा ऐन दुपारी ठाणे परिसरात आल्याने कॅडबरी जंक्शन आणि नितीन कंपनी चौक येथे सिग्नल यंत्रणा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे सेवा रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं या आशयाचे फलक लावण्यात आले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महेंद्रकर यांनी हा फलक लावलाय। महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि बदलत्या राजकीय समीकरणाचा प्रतिकात्मक संदर्भ त्यात मांडण्यात आला असून या बॅनरची चर्चा सर्वत्र होते। राज्यातील सत्तेच्या समीकरणामध्ये अलीकडे झालेल्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर या फलकातील 2 पिढ्यांची एकत्रता, राजकीय पुनर्मिलनाचा संकेत हा संदेश आहे। या फलकात महाराष्ट्रातील 2 पिढ्यांची राजकीय परंपरा आणि नेतृत्वाचं एकत्र चित्रण दाखवण्यात आलं आहे। मागे जयघोष करणारा जनसमुदाय, हातात झेंडे घेऊन उत्साहाने उभे कार्यकर्ते आणि आकाशात उजळणारा तेजोमय प्रकाश या दृश्यामधून जनतेचा विश्वास आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं हा भावनिक संदेश दिल्याचे ठामपणे दिसून येत आहे। स्वप्नील महेंद्रकर यांनी या संदर्भात सांगितले की 20 वर्षांनंतर ठाकरे कुटुंब एकत्र आले असून मराठी माणसाचं स्वप्न आता वास्तवात उतरले। येत्या काळात मराठीसाठीचा लढा आणखी तीव्र होईल आणि मराठी माणसाला सुखाचे दिवस नक्की येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या फलकाचे छायाचित्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या फलकामुळे राजकीय संदेश आणि आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी यावर चर्चा सुरू झाली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा।
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जनतेने विरोधकांना नाकारलं आणि आता ते फक्त रडीचा डाव रचत आहेत, अशा शब्दात भाजप नेते आणि आमदार चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर आणि विरोधकांवर जोरदार हल्ला केलाय. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत, आमचा विजय झाला तर सगळं ठीक, पण आम्ही हारलो की निवडणूक आयोगावर आरोप हा विरोधकांचा ठरलेला रडीचा डाव आहे, असेही त्या म्हणाल्यात. ठाणे महापालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर काल माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत आमच्या अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, पण आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. आम्ही गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या. मात्र विरोधकांना सोयीचे राजकारण करण्याची सवय झाली आहे. लोकांनी त्यांना नाकारलं हे त्यांना मान्य करायला तयार नाहीत, त्यामुळे त्यांचा हा रडीचा डाव आहे, असेही त्या म्हणाल्यात. आमचा विजय झाला तर सगळं ठीक आणि आम्ही हारलो तर निवडणूक आयोगावर आरोप हे योग्य नाही. लोकांनी दिलेला जनाधार मान्य करायला हवा. महाराष्ट्र आज प्रगतीच्या मार्गावर आहे. जनता समाधानी आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार कार्यक्षमतेने काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या लावणी कार्यक्रमावर वादाबाबत चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली की सुप्रिया सुळे विसरल्या असतील, पण जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात यापूर्वीही असे लावणी कार्यक्रम झालेत. त्यावेळी शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. मी त्या कार्यक्रमाची साक्षीदार आहे, त्यामुळे आता झालेला कार्यक्रम काही नवीन नाही. अनेक कार्यकर्ते त्यावेळी उपस्थित होते, असे सांगत त्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण केली. सरपटणारे मोठे प्राणी शक्यतो जंगलात आढळून येतात. त्यातच अजगराचे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो. परंतु ठाण्यातील एका भागात तब्बल 8 फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने नागरिकांची भंबीरी उडाली. शहर म्हटले की उंच इमारती, वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी. पण या कॉन्क्रीटच्या जंगलात जर एकाकी अजगर नजरेस पडला तो कोणाच्याही अंगावर काटा येणारच. अगदी असेच काहीसे दृश्य ठाण्याच्या कामगार नाका येथील नाल्यात पाहायला मिळाले, जेव्हा एका नाल्यात तब्बल 8 फूट लांबीचा अजगर आढळला. हा अजगर पाहताच परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा आला. काहींनी भीतीपोटी नाला परिसरातून ये-जा करणे टाळले, तर काहींनी मोबाईलमध्ये कॅमेरे काढून हा प्रसंग चित्रित केलाय. सावरकर नगर येथील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाजवळील या नाल्यामध्ये आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हा अजगर आढळून आलाय. हा अजगर 8 फूट लांबीचा असून तो एका व्यक्तीला दिसला. याची माहिती प्राणीप्रेमी संस्थेला मिळाल्यानंतर व्हाईट वेलफेअर असोसिएशनचे स्वयंसेवक, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाल्यामध्ये अडकलेल्या अजगराची सुखरूप सुटका केली. तसे अजगराला संस्था कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर अजगराचे वजन घटले असून त्याचे आरोग्य देखील चांगलं नाही. त्यामुळे अजगराला किमान 2 दिवस निरीक्षणासाठी ठेवले जाणार असून त्याची प्रकृती सुधारणा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडून दिले जाईल, असे वाईल्ड वेलफेअर असोसिएशनने सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.